नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण हैदराबादी कॉर्न कबाब घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी मिक्सरचं जार घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता 1 कप चणा डाळ घालून घेणार आहोत. ही मी 4 ते 5 तास भिजशी ठेवलेली. आपण आता ती घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण बॉईल केलेले मक्याचे दाणे घालून घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1 कप असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. अशी जाडी भरडी पेस्ट झाली पाहिजे. बघू शकता. आपण आता ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. अशी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये एक कांदा घालून घेणार आहोत, बारीक चिरलेला. असा कांदा घालून घ्यायचा आहे. मग 2 मिरच्या घालून घ्यायच्या आहेत, अशा बारीक चिरलेल्या. त्यानंतर पुदिना घालून घ्यायचा आहे. मग कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मग इकडे आपण आता मसाले घालून घेणार आहोत. लाल तिखट मसाला घालून घ्यायचा आहे, धणे पावडर घालून घ्यायची आहे, गरम मसाला घालून घ्यायचा आहे, काळी मिरी, बडीशॉप, लिंबाचा रस, आलं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. काळं मीठ घालून घ्यायचं आहे. मग ब्रेड क्रम्स घालून घ्यायचे आहेत. मग हाताच्या साहाय्याने हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे. आपलं बॅटर असं झालं पाहिजे. त्यानंतर आपण आता ह्या मिश्रणाला कबाबचा शेप देणार आहोत. मी ही व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे. तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. असा कबाबचा शेप द्यायचा आहे. आपण आता हे डीप फ्राय करणार आहोत. इकडे कढईमध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. आपण आता हे कबाब एक एक डीप फ्राय करून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे प्रथम तळून घ्यायचे आहेत. नंतर फ्लेम वाढवायची आहे आपल्याला. असे तळून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपले कबाब तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. माझी ही हैदराबादी कॉर्न कबाब रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तरच आणि आणखीनच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.